नमस्कार मित्रांनो, यावर्षी बी.एड सेमिस्टर थर्ड मध्ये जाणाऱ्या म्हणजे ज्यांनी आता सेकंड सेम पार्ट 1 सेकंड सेमची ज्यांनी परीक्षा दिली आणि ते उत्तीर्ण होऊन लवकरच बी.एड थर्ड सेममध्ये जाणार आहे त्या सर्व मुलांचं मी स्वागत करतो आणि त्यांच्यासाठी एक माहिती देतो मी की बी.एड थर्ड सेमिस्टरमध्ये कोणकोणते विषय आहेत. तर भाषा विषय मी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. तर आता इतर विषय भाषेच्या व्यतिरिक्त काय काय विषय असतात, कुठले विषय नागपूर युनिव्हर्सिटीमध्ये असतात, म्हणजे युनिव्हर्सिटीचे विषय असतात, काही युनिव्हर्सिटीचे वेगळे विषय असतात आणि काही म्हणजे साम्यता जरी असते पण काही विषयात हे असतात. तर पहा, बायोलॉजी आहे नागपूर युनिव्हर्सिटीमध्ये. बायोलॉजी म्हणजे ज्याला जीवशास्त्र हे अध्यापन पद्धती असते. सर्व जीवशास्त्र अध्यापन पद्धती, गणित अध्यापन पद्धती म्हणजे भौतिकशास्त्र फिजिक्स ज्याला म्हणतो फिजिक्स अध्यापन पद्धती, आणि हे ऑप्शनल विषय असतात. म्हणजे ज्यांच्या डिग्रीला जे मेथड असते त्यांना हे विषय घ्यायचे असतात आणि भविष्यामध्ये त्यांना हेच विषय विद्यार्थ्यांना शेवटपर्यंत शिकवायचे असतात. तर फिजिक्स असते, कॉमर्स असतो, म्युझिक आहे, इकॉनॉमिक्स आहे, हिस्ट्री आहे, होम सायन्स आहे आणि त्याचबरोबर सिविक्स आहे. सिविक्स म्हणजे नागरिक शास्त्र, ज्याला राज्यशास्त्र नाही आहे, सिविक्स आहे. म्हणजे अगोदरच्या आता मला माहित नाही काय ते, पण अगोदर 10व्या वर्गापर्यंत नागरिक शास्त्र हा विषय होता आणि ज्याला सिविक्स असं म्हटलं जातं, हा नागरिक शास्त्र आहे. आणि म्युझिक सुद्धा नागपूर युनिव्हर्सिटीला म्युझिक संगीत हा सुद्धा विषय आहे. याचं कारण असं आहे की बी.एड मध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी भावी शिक्षक असतात, तर त्यांच्या सर्वांगीण गुणाचा विकास व्हावा म्हणजे एकंदरीत विषयच नव्हे तर अभ्यासू पुस्तकी विषयच नव्हे तर संगीत सुद्धा. काय काय मुलामध्ये एक असते गॉड गिफ्ट म्हणा किंवा त्याला आवड असते, तर त्याला जर तो विषय चांगला वाटतो तो घेऊ शकतो आणि भविष्यामध्ये त्याच्यामध्ये बरेच संगीत शिक्षक सुद्धा आपण शाळेत महाविद्यालयात असलेले आपण पाहतो. तर हे आजचे झाले विषय. आणि फिजिकल एज्युकेशन आणि फाईन आर्ट एज्युकेशन हे कंपल्सरी सब्जेक्ट आहेत. म्हणजे फिजिकल एज्युकेशन म्हणजे शारीरिक शिक्षण आणि आर्ट अँड ड्रामा असं सुद्धा फाईन आर्ट याला म्हणतात. नाट्य आणि कला हे कंपल्सरी सब्जेक्ट असतात. आणि या कंपल्सरी सब्जेक्ट बाकी ऑप्शनल विषय मी आता किंवा या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितले. तर या विषयाबद्दल सविस्तर म्हणजे यांचं सिलेबस, पुस्तकं कोणते वापरायचे, त्या पुस्तकामध्ये काय काय कंटेंट दिलेलं आहे, हे सर्व मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत.